नंबर. आणि ब्रिज जरा असं थरथरच आहे. आणि जर खाली बघाल हे बघा आता पाऊस पडतो एक. आणि जर त्या साईडला बघाल काय व्ह्यू आहे. लोकांनी स्वतःची काळजी घ्या. 4 माणसांच्या आपल्या घरी परिवार आपल्याला सांभाळायचा असतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? सुशागात ना. तर आज आपण आलो आहे देवकुंड वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि मी धीरा हे बेस विलेजमध्येच आहे. आणि इथला हा व्ह्यू बघा, मस्त झरा वाहतोय. हा देवकुंडचा जरा इकडे वाहत खालपर्यंतच जे धीरा डॅम आहे तिथं चाललेला आहे. तर चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाईज इथं 200 रुपये पर हेड तिकीट आहे. आणि इथं तिकीट काउंटर घेऊन त्याच्या खालच्या साईडला आपण बाईक पार्क करू शकतो. आणि त्याच्यानंतर जसं आपण वरती येणार इथं हा रोड आहे. आणि ह्याच रोड करून आपल्या ट्रॅकवर पुढे जायचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला देवकुंड वॉटरफॉलला यायचं असलं तर सगळ्यात पहिलं तुम्हाला खापोली रेल्वे स्टेशनला यावं लागेल. तिथून तुम्हाला बस किंवा प्रायव्हेट करून टॅक्सी किंवा करून तुम्ही पाली गावात यायचं. पाली गावात तुम्ही आला त्याच्यानंतर तुम्हाला बस किंवा शेअरिंग ऑटो करून तुम्हाला या धीरा गावात यावं लागेल. आणि हेच धीरा गाव तिथलं बेस विलेज आहे देवकुंडचं. आणि तिथून आपली ट्रॅकिंगला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, पुण्यापासून 95 किलोमीटर आणि मुंबईपासून 130 किलोमीटर देवकुंड वॉटरफॉल आहे. सो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर सकाळी लवकर यावं लागेल. आणि ट्राय करा की वीकडेजला या, कारण विकेंडला खूप गर्दी असणार आहे. मी वीकडेजला येऊनसुद्धा गर्दी मला दिसत आहे. तर बघूया आता तिथं गेल्यानंतर कसा व्ह्यू दिसेल आपल्याला. मित्रांनो, 15 मिनिटाच्या ट्रॅकनंतर आपण आता एक जागेवर पोहोचलो. तर बघा आता लाकडाचा एक ब्रिज केलेला आहे. या ब्रिजातून असं सरळ पुढे जायचं आहे. तिथं लिहिलं आहे देवकुंड. आणि तिथे एक काका आहेत ते सांगतात डायरेक्शनसाठी, म्हणजे ते गाईड आहेत. असा लाकडाचा ब्रिज आहे मित्रांनो. आणि जरा जपून जावं लागेल याच्यावरून, कारण कसं आहे लाकूड जरासं पाण्याने हे झालं स्लिपर झालं. सो शूजची ग्रीप नसली तर तुम्ही पडू शकता. खूप भारी वाटतं एकदम, म्हणजे पावसाळ्यातला पहिला ट्रॅक आहे माझा हा. आणि आपण डायरेक्ट चाललो आहे देवकुंडला. तर मित्रांनो, ते गाईड होते, त्यांनी इन्फॉर्मेशन दिली तुम्ही कुठून जायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर पुढे ब्रिज भेटणार आहे. सो त्या ब्रिजवरून जायचं आहे त्यांनी सांगितलं तसं. तर मित्रांनो, आता आपला जंगलातला ट्रॅक सुरू झालेला आहे एकदम. म्हणजे तुम्ही माझ्या बघू शकता माझ्या मागे पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि ह्या जंगलातून आता जायचं आहे. 8-9 किलोमीटरचा डिस्टन्स आहे असं मला वाटतं आहे. एक्झॅक्टली मलाही माहीत नाही, पण 2 तास लागणार आहे आपल्या ट्रॅकला. मित्रांनो, असं वाटतं की महाराष्ट्रातलं ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आलं असं, कारण पूर्ण घनदाट जंगलच आहे. हे बघा, पूर्ण घनदाट जंगल. आणि या जंगलामध्ये आपली ट्रेकिंग सुरू आहे. ते हे बघा, इथे परत जायचं असं साईन आहे की सरळ जायचं आपल्याला. जर तुम्ही इथं सोलो देखील येत असाल इझिली तुम्ही देवकुंड वॉटरफॉल येऊ शकता. मित्रांनो, 15 मिनिटाच्या ट्रॅकनंतर आता आपण पोहोचलो एका जागेवरती. तिथे बघा आपल्याला अशी एक बोट दिसते पडलेली. आणि ह्या बोटेतूनच असं आपला सरळ ह्याच रस्त्यानं सरळ वरती जायचं आहे. आणि ही जी नदी आहे ती जे धीरा डॅम आहे इथं खालते डॅम आहे त्याचं पाणी इथं साठलेलं आहे. आणि मित्रांनो, हा 1 नंबरचा वर्थिट ट्रॅक आहे. आणि पाठी हा व्ह्यू आहे ना 1 नंबर. कारण बाहेर दिसत आहे, म्हणजे इथंच असं राहू वाटते, पण नाही, आपल्याला हे पाणी काढून पुढं जायचं. अजून 1 तासाचा ट्रॅक अजून बाकी आहे. आणि इथं खूप गरम होतं, म्हणजे खूप ह्युमिड क्लायमेट आहे, त्या कारणाने जरा घाम सुटत आहे. आणि जसं आपण वॉटरफॉलजवळ पोहोचू ऑब्व्हियसली तर खूप थंड असणारच आहे. तर चला मग लवकरात लवकर आपण जाऊ देवकुंड वॉटरफॉल. आणि त्याच्या आधी आपल्याला हे छोटे छोटे पण खूप विशाल असे वॉटरफॉल काढायला लागणार आहेत आपल्याला. आणि परत आपण चाललो आहे ॲमेझॉनच्या जंगलामधून वाट काढत काढत एकदम सोलो. आता आपण एका पोचलो एक पठार, म्हणजे एकदम मोकळा एरिया आहे, तिथं पोचलो आहे आपण. मित्रांनो, हा व्ह्यू बघा यार, म्हणजे 1 नंबर. हे समोर आहे धीरा डॅमचं पाणी. आणि हा जो व्ह्यू 1 नंबर क्लास व्ह्यू आहे, क्लास. मित्रांनो, जसं आपण या मोकळ्या एरियावरती आलो, समोर हे डोंगर बघा. आणि डोंगरातून याची वाट जाते. सो ह्या वाटेनंच फॉलो करत आपल्या पुढेपर्यंत जायचं आहे. जो व्ह्यू आहे हा, म्हणजे पावसाचा पहिला ट्रॅक आहे माझा. आणि जो फिलिंग येते ना भावना ट्रॅकिंगची 1 नंबर. म्हणजे पूर्ण हिरवगार सगळीकडे झालेलं आहे. आणि त्यामध्ये मस्त थंडगार असा वारा पण सुटत आहे. आणि त्यात टप 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 पाऊस. आणि हे बघा असं या झाडाझुडपातून असं वाट करत करत आपल्याला जायचं आहे. आणि आपल्याला जास्त काय नाही करायचं आहे, जो डॅम आहे या डॅमच्या किनाऱ्यावरूनच आपल्याला जायचं आहे. सो तुम्ही समजा सोलो पण आला तर इझिली तुम्ही येऊ शकता. आणि जागोजागी इथं गाईड तर आहेतच. सो गाईड तुम्हाला नॅव्हिगेट करणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला तो नंबर देतात, म्हणजे P11, P12, P13, म्हणजे कसं पर्सन वाईज असेल. सो आपला नंबर लक्षात ठेवा. इथं जागोजागी ते विचारतात. फक्त इथं अल्कोहोल
वगैरे काय आणू नका, इथे चेकिंग होते आणि निसर्गात येऊन असलं गंदे नाहीच करावे. इथं तुम्हालाही माहीत आहे, निसर्गाचा आनंद घ्या, एन्जॉय करा, फील करा. अरे बापरे, केवढा मोठा झाडा मित्रांनो, केवढा मोठा झाडा आहे बघा, केवढा मोठा झाडा आहे. हा पार करून आपल्याला तिकडे जायचंय. मस्कर गेले असे बारीक बारीक झाडी तर भेटत राहणार आहेत. जर मित्रांनो तुम्ही जुलैमध्ये ट्रॅक करत असाल तर हे एरिया लक्षात ठेवा. तर इथून आपल्याला 1 तास लागणार आहे अजून ट्रॅकला. आणि जर तुम्हाला मार्क हे करायचं आहे तर डोंगर समजून जावा. या डोंगरापासूनच 1 तासाचा ट्रॅक आहे, कारण कसं अर्धा तासानंतर जरासा ऑफ रोड पॅच आहे, तो जरा चढाव आहे, त्या कारणाने तो जरा 1 तास लागतोय. आता एवढ्या तासाने आता कुठं थंडगार वारा मारतोय, नाही तर कधीपासूनच मोकार गरम होत होतं, मोकार. आता जरासं बरं वाटलं. आणि हे बघा गाईस, तो डोंगर आहे ना, त्या डोंगराच्या पलीकडे इथं ते देवकुंड वॉटरफॉल आहे आणि त्याच्या साईडला अजून खूप सारे वॉटरफॉल आहेत, 2-3 वॉटरफॉल आहेत. सो मी त्यांना जे गावातले प्रॉपर आहे त्यांना विचारलं की तो वॉटरफॉल आहे का, तर नाही, असले 2-3 वॉटरफॉल आहेत म्हटले तिथे. तर मग काय मजेच मजे. मित्रांनो परत रिमझिम पाऊस स्टार्ट झालेलाच आहे. पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही. 15-20 मिनिटं परत पडतोय जातोय, परत पडतोय जातोय. तर काय नाही, मजा आहे त्या पावसाळ्यामध्ये पण ट्रॅक करायचे. आणि आपण अल्ट्रा स्टडीमध्ये आहे, बघूया स्टेबिलिटी कशी आहे कॅमेराची. अल्ट्रा स्टडीमध्ये पण जर डिस्टर्बन्स होतोय का, स्टेबिलायझेशन कशी आहे कॅमेराची ते पण आपल्याला कळून जाईल, कारण आपल्याला या कॅमेराची अनबॉक्सिंग देखील करायचे. मित्रांनो फायनली आपण पोहोचतोय तो ब्रिज, जे गाईड म्हणत होते की हा ब्रिज असा. मित्रांनो हा आहे तो ब्रिज आणि आपल्याला सावकाश अगदी बघत जायचं. आणि सेफ्टीसाठी साईडला रोप दिलेला आहे गावकऱ्यांनी, 1 नंबर. आणि ब्रिज जरासा थरथरत आहे. आणि जर खाली बघाल हे बघा पाणी जराशी चुकी डायरेक्ट ढगात, हे गॅरंटी आहे. तरी सावकाश जावा इथून. खालती बघा हे फक्त एक मेटलचा रॉडच आहे, त्याच्यावरती जायचं. आता पाऊस पडतो एक. आणि जर त्या साईडला बघा तो काय व्ह्यू आहे पुणे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, एनी टाइम 2 जण आलं तर किती अवघड होतं तुम्ही आला. काय बघतो रे भाई, उड्या नको. येस मित्रांनो फायनली आपण ब्रिज काढलेला आहे आणि खराब अनुभव होता. मित्रांनो काय धबधब्याचा आवाज येतोय, हे बघा सगळीकडे धबधबे. हा मोठा झरा, हा तोच झरा आहे, तो देवकुंड वॉटरफॉल. आणि ते दिसते समोर हे झाड आहे, ह्या झाडाच्या मागं वॉटरफॉल आहे. सो त्याच वॉटरफॉलचं पाणी वाहवत झऱ्यातून इथं खालती येत आहे. आणि आपल्याला ह्या झऱ्याच्या साईडून एक वाट आहे, त्या वाटेतूनच जायचं आहे. फायनली आपण त्या ब्रिजवरती पोहोचलो आहे, जो इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल आहे सध्या रील्समध्ये. तर आपण त्याच ब्रिजवरून आपल्याला पुढे जायचं. चला मित्रांनो, आपल्याला फक्त 15 मिनिटाचा ट्रॅक बाकी आहे इथून. आणि इथून व्ह्यू बघा, बाकी हे डोंगर, तिथे जायचं वॉटरफॉल. चला मित्रांनो, ब्रिज तर काढलेला आता आपण. 15-20 मिनिटाचा ट्रॅक बाकी आहे इथून फक्त. माझ्या या साईडला बघाल तर धबधबा, तो देवकुंड वॉटरफॉलवरून खाली पडतो. ये ब्रो, किती मिनिटाचा ट्रॅक बाकी आहे? फक्त 2 मिनिटाचा. आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता या वॉटरफॉल? 1 नंबर, कडक राडा. 1 नंबर आहे. पाणी वाढतंय त्याच्यामुळे जास्त मध्ये जाऊन देत नाही. अच्छा, पाठवतो. कुठून आला तुम्ही दादा? आम्ही आलो बीडवरून. ओके चालेल. मित्रांनो 10 मिनिटाचा ट्रॅक बस बाकी आहे. आणि मध्येच हा पाऊस पडायला स्टार्ट झालेला आहे आणि पूर्ण पावसाने भिजलो आहे. तुम्ही बघू शकता या साईडला ते पूर्ण सगळे पाऊस पडत आहे. आणि त्या जंगलातूनच आपल्याला जायचं आहे. हा शेवटचा टप्पा आहे. 5 मिनिटानंतर आपण डायरेक्ट देवकुंड वॉटरफॉल.
आणि पूर्ण काळोख झालाय बघा इथं मित्रांनो. कारण सूर्याची किरण पोहोचतच नाही, एवढं घनदाट जंगल आहे इथं. तर मित्रांनो आपण फायनल जो ट्रॅक करून आलेलो आहे ती जागा पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो हे देवकुंड वॉटरफॉल. एक नंबर व्ह्यू आहे देवकुंडचा. खतरनाक असा धबधबा इथून पडतोय आणि खालती पब्लिक. एक नंबर परत चालू आहे. रिटर्न टू घरी. आणि त्या साईडला व्ह्यू आहे का मित्रांनो. आता आपण एका जागेवर जाणार आहे. देवकुंडच्या ऑपोजिट पाणी पडतंय आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता काय एक नंबर असा व्ह्यू आहे देवकुंडचा. तर मित्रांनो इथं वॉटरफॉल तर नाही आहे, तर इथूनच पाणी पडतं पण ते नाही सध्या. पण तुम्ही ह्या साईडचा व्ह्यू बघा यार. अरे माझ्या मागे व्ह्यू बघा मित्रांनो, काय क्लास व्ह्यू आहे यार. आपण देवकुंड वॉटरफॉल आलो ते आणि इथे आम्हाला गाईड भेटले तर ते थोडं तुम्हाला काहीतरी सांगणार ते. हॅलो सर, माझं नाव सुनील मारणे. मी पाटणूस गाईडमधनं आहे. धीरा आणि पाटणूस एकच गाईड आहेत. पण महत्त्वाचं काय की तुम्हाला कुठे जरी गेलात तर जरा पाणी वाढलं तरी पण तुम्हाला सपोर्ट करायचं की बाहेर निघायचं. बघा तिकडं भुशी डॅमला पण झालेलं आहे, तिकडं ह्याला पण झालेलं आहे.
लोकांनी स्वतःची काळजी घ्या. 4 माणसांच्या आपल्या घरी परिवार आपल्याला सांभाळायचा असतो, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्याल तेव्हाच आई बाबा आपल्याला सांभाळायचे असतात. हे आम्ही तुम्हाला इकडे गाईड जे चांगले ते तुम्हाला सपोर्टिव्ह चांगलं सांगणार, आणि हे तुम्ही पुढची काळजी घ्या. ओके बाय. तर दादा बरोबर बोलले. बाय सर. तर दादा बरोबर बोलले. तर यांना म्हणजे थोडं रिस्क आहे, जे गाईड म्हणतायत तो त्यांचं फॉलो करा रूल्स. मित्रांनो, अशा प्रकारे आपण देवकुंड वॉटरफॉल एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग असल्याच कुठेतरी भन्नाट असे ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.